पेल्हारमधील आदिवासींपुढे पालिका प्रशासन झुकलं, बहिष्कार मागे। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पेल्हार परिसरातील 17 आदिवासी पाड्यांनी पाणी, रस्ता, वीज, आरोग्य, स्वच्छता, शौचालय, दुर्गंधी आणि बेकायदा बांधकाम या अशा गंभीर प्रश्नांवर पालिका प्रशासन कायद्याला अभिप्रेत असं काम करत नसल्यामुळे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर जगणं कठीण झाल्यामुळे 17 पाड्यातील आदिवासींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती। त्यानंतर पालिकेने आदिवासी समाजाने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन काम करण्याचं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे पेल्हारमधील आदिवासींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे। या संदर्भात आदिवासी समाजातील युवकांचे प्रमुख गणेश बुरकुंड काय तपशील मांडतात ते पाहू। गणेश बुरकुंड, मी माझ्यासोबत असलेले युवक, युवती, वृद्ध, महिला, आम्ही पेल्हारमधील 17 आदिवासी पाड्यातील लोकांनी आमच्या पाड्यांवरती असलेल्या समस्या याबद्दल आम्ही चिंतन केलं आणि ते चिंतन करून आम्हाला आमच्या पाड्यांवरती अशा विविध समस्या निदर्शनास आल्या की पाड्यांवरती आमच्या गटाराची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्याचबरोबर आमच्या पाड्यांच्या आजूबाजूला ज्या अनधिकृत तबेल्यांमधून शेण सुकवलं जाते त्याचा मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी व डासांचा त्रास आम्हाला होतो। त्याचबरोबर आमच्या पेल्हार परिसरात असलेले नैसर्गिक नाले आणि त्या नैसर्गिक नाल्यांचे अरुंद करत चाललेले पात्र आम्ही मतदानावरती बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याबाबत आमच्या समस्यांचं एक पत्र निवडणूक आयोगाला, त्याचबरोबर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार असतील, आपल्या महापालिकेचे आयुक्त असतील यांना आम्ही निवेदनाचं पत्र दिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आमच्या 3 बैठका झाल्या महापालिकेबरोबर आणि महापालिकेने आमच्या विविध समस्यांबद्दल चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले। त्यापैकी कचऱ्याचे डबे असतील, गटर सफाई असेल, जास्त दाबाने पाणी पुरवठा असतील, या प्रामुख्याने सोडवणाऱ्या ज्या समस्या होत्या त्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला। शौचालये असतील, खराब रस्ते असतील, काही ठिकाणी नवीन पाईपलाईन असेल, ह्या गोष्टींना प्रशासकीय अडचण असल्यामुळे ह्या समस्या निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही म्हणजेच महापालिका लवकरात लवकर करून देईल असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे। म्हणून आम्ही मतदानावरती बहिष्कार करण्याचा जो निर्णय आहे तो तुर्तास स्थगित करतो। जर महापालिकेने आमच्या समस्या, आमच्या अडचणी समजून घेऊन आणि आमच्या नागरी सुविधांबाबत ठोस अशी कार्यवाही केली नाही आणि जे आम्हाला आश्वासनं दिली आहेत त्यांची पूर्तता जर केली नाही तर आम्ही आमच्या पेल्हारमधील 17 आदिवासी पाड्यातील लोक पुन्हा मोठ्या प्रमाणावर तयारी करून आणि महापालिकेसमोर आंदोलन करू। गणेश बुरकुंड यांनी मांडलेली बाजू आपण ऐकलेली आहे। पालिका प्रशासनाच्या बदललेल्या भूमिकेला सहकार्य करण्याची भूमिका पेल्हारमधील आदिवासींनी घेतलेली आहे। जर मतदानाच्या प्रक्रियेनंतर महापालिकेने प्रत्यक्ष रस्त्याचं, गटाराचं, शौचालयाचं काम सुरू केलं नाही किंवा दुर्गंध पसरवणाऱ्या तबेल्यांवर कारवाई केली नाही, तसेच पेल्हार नदीच्या पात्रातील अतिक्रमण हटवलं नाही तर पुन्हा आंदोलनाची भूमिका घेण्याची तयारी पेल्हारमधील 17 आदिवासी पाड्यांनी घेतलेली आहे। यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।